माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली। आता इथल्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। विजय पराजयाचे दावे होत आहेत, पैजाही लागत आहेत। अकलूजच्या एका तुतारी समर्थकाने नव्या कोऱ्यात हार जीपची पैज लावली आहे, तर माढा तालुक्यातल्या 2 भावांनी चक्क 11 नव्या बुलेट देण्याची पैज लावली। आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शहांनी स्वीकारले। तुम्ही जेवढ्या बुलेटच्या पावत्या कराल तेवढ्या बुलेटच्या आपणही पावत्या करू असं आव्हान शहा यांनी दिलंय। त्यामुळे एकूणच वातावरणात रंगत निर्माण झाली। माढ्यात तुतारी आणि विरोधकाची चुरशीची लढत झालेली आहे। त्यासाठी आम्हाला आत्मविश्वास आहे की तुतारी चिन्ह निवडून येणार। विरोधकांना कोणाला वाटत असेल की आपलं कुठलंही चिन्ह निवडून येईल, त्यासाठी आम्ही पैजेचा इडा ठेवलेला आहे। त्यामुळे अद्याप ही 3 दिवसात कोणी पैजेचा इडा उचललेला नाही आणि ही शर्यत 3 तारखेपर्यंत असणार आणि आम्ही तुतारीसाठी ही शर्यत लावलेली आहे। तरी पुढला जी पैज लावते त्याचं ते चिन्ह निवडून आलं तर आम्ही त्यांना बुलेट त्यांना राहणार असं आम्ही नोटरीवर उल्लेख येणार आणि तुतारी आली तर ती बुलेट आम्हाला येणार अशी आम्ही शर्यत लावलेली आहे। मी त्यांची पैज स्वीकारत आहे। माढ्यामधनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आणि पराभव मोहिते पाटलांचा होणार, हे मी त्यांचं आव्हान मी स्वीकारतोय। मी सांगतो की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार आणि त्यांनी जे 11 बुलेटची पैज लावली त्यांनी 11 बुलेट बुकिंगची पावती दाखवा। मी पंढरपूरमध्ये येऊन लगेच 11 बुलेटची पैज पावती करायला तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।